नमस्कार बालमित्रांनो, साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण 11. यती धर्माची दीक्षा. वाचन स्वर दीपाली कात्रे. त्या गंगा मैयेने विजयला पोटाशी धरलं का? बुद्ध भिक्षूंच्या मठात एका पलंगडीवर विजय पडला होता. आपण येथे कसे आलो, पुरात वाहात जाऊन कुठे लागलो ते काही त्याला आठवेच ना. तो विचारमग्न होता. मध्येच तो डोळे उघडी, मध्येच तो डोळे मिटी सुद्धा. इतक्यात मठाधिपती आले. प्रेमाने अगदी विचारलं बरं का, बेटा आली का नीट शुद्ध? होय महाराज, परंतु मी येथे कसा आलो? अरे, गंगेला मोठा पूर आला होता. हजारो लोक वाहून गेले. गाई गुरं वाहून गेली. मठातील सारे भिक्षू बाहेर पडले. ज्यांना वाचवता येईल त्यांना वाचवू लागले. एके ठिकाणी तू सापडलास. तुला त्यांनी उचलून आणले. तू वाचलास. तू शुद्धीवर येत नव्हतास. तू आपोआप हळूहळू शुद्धीवर येशील असा माझा तर्क होता. आता बरं वाटतंय ना? सांग, तुझं घर कुठं आहे? गाव कोणतं आहे? घरी वाट पाहत असतील तुझी माणसं. महाराज, मला कोणी नाही. माझ्या जीवनात अर्थ नाही. जगायची मला इच्छा नाही. तुम्ही उगीच या अभाग्याला तुमच्या पुण्यमय संस्थेत आणलेत. असं नको बोलू. ज्याच्या जीवनातील अर्थ नाहीसा झाला तो जगेल कशाला? तू वाचला आहेस. गंगा मैयाने वाचवलं आहे. याचाच अर्थ तुझ्या जीवनात अर्थ आहे. तू एकटाच असशील, तुझ्यावर कोणी अवलंबून नसेल तर तू आमच्या मठात ये. आमचा हा भातृसंघ आहे. जगाची सेवा करावी हा आमचा धर्म. दुष्काळ आला, रोग आले, पूर आले तर आम्ही सर्वांच्या सेवेसाठी धावतो. आम्ही गावोगाव जातो. प्रेमधर्माचा प्रचार करतो. भेदभाव दूर करतो. चोर, दरोडेखोर, खुनी जे कोणी भेटतील त्यांना उपदेश करतो. राजाच्या तुरुंगात जातो. कैद्यांना 2 शब्द सांगतो. राजदरबारात जातो. त्यांना प्रजेचे कसे कल्याण करावे ते सुचवतो. असा हा भ्रातृसंघ आहे. तुम्ही निराश नका होऊ. जगात अपरंपार असं दुःख आहे. ते जोपर्यंत दूर करायला आहे तोपर्यंत माणसाने जगण्यात अर्थ नाही असे म्हणू नये. तुम्ही विचार करा. त्यांनी विजयच्या मस्तकावरून हात फिरवला असं म्हटलं आणि मठाधिपती निघून गेले. आता विचार चक्र सुरू झालं विजयच्या डोक्यात. त्याला ते म्हणणं बरोबर वाटलं. आपण व्हावे भिक्षू, व्हावे यती असे त्याला वाटले. लहानपणी वाचलेले धर्मग्रंथ त्याला आठवू लागले. तो आता त्या दृष्टीने विचार करू लागला. आपण सर्वत्र हिंडू, उपदेश करू, गोड बोलू, सेवा करू असे मधुर चित्र तो मनात रंगवू लागला. त्याच्या तोंडावर प्रसन्नता फुलली. मठाधिपतींचे मठात रोज सकाळी रात्री प्रवचन असे. विजय ऐकायला जाई. तो मठातील इतर मंडळींप्रमाणे वागू लागला. नीतिनियम, व्रते, वैकल्य आचरू लागला. तो मोठ्या पहाटे उठे. नदीवर जाऊन स्नान करी. मग आपल्या खोलीत ध्यान करी. चित्त सर्व वस्तूंपासून अलिप्त करण्याचा अभ्यास करी. प्रवचन ऐके. दुपारी धर्मग्रंथ वाचायचा. इतर मंडळींबरोबर प्रबोध चर्चा करायची. सायंकाळी पुन्हा ध्यान. रात्री प्रवचनाचे चिंतन आणि मग झोप. काही दिवस गेले. विजयदशमीचा दिवस आला. भगवान बुद्धांचा हा जन्मदिवस. वत्स विजय, भगवान बुद्ध देवांचा आज जन्मदिवस आहे. मनावर विजय मिळवणाऱ्या बुद्ध देवांचा हा जन्मदिवस. तूही मनावर विजय मिळवण्यासाठी धडपडत आहेस. मला असे वाटते की तू आजच्या दिवशी यती धर्माची दीक्षा घ्यावीस. तू आमच्यापेक्षाही थोर आहेस. तुझे वर्तन निर्मळ आहे. तुझी वाणी पवित्र, प्रेमळ आहे. अनुभवाने तुझे जीवन खोल झाले आहे. तू आमच्यात ये. बुद्ध देवांचा संदेश तू सर्वत्र पसरव असे मठाधिपती म्हणाले त्याला. मग विजय काय म्हणाला? विजय म्हणाला, महाराज माझी तयारी आहे. सगळ्यांना आनंद झाला. भगवी वस्त्रे तयार होताच विजयने मुंडन केले. भगवी वस्त्र त्यांनी परिधान केली. हातात दंड घेतला. धर्मग्रंथातील पवित्र भागाचे पठण झाले. यती धर्माचे नियम काय होते ते उच्चारले गेले आणि विजयचे नाव सेवानंद असे ठेवण्यात आले. सेवानंद आता आसपास जाई, उपदेश करी, निरनिराळ्या ठिकाणच्या विहारात जाई, मठातून जाई, प्रवचन करी.
त्याची ती प्रशांत प्रसन्न मुद्रा पाहून त्याच्याविषयी सर्वांना आदर वाटे. राजगृहाच्या राजाच्या कानांवर सेवानंदांची कीर्ती गेली. एक मोठा कुणी गुन्हेगार सापडला होता. त्याला कोणती शिक्षा द्यावी राजाला समजेना. राजाने सेवानंदांना बोलावले. सेवानंद, आज मोठी सभा भरवू. तो खुनी मनुष्यही एका बाजूस बसेल. तुमचे प्रवचन ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आले तर मी त्याला सोडीन. आज अहिंसा धर्माची कसोटी आहे. राजा असं म्हणाला. सभा भरली. हजारो लोक व्यवस्थित बसले होते आणि तो खुनी इसमही बसला होता. सेवानंद आले. त्यांची ती उंच प्रसन्न मूर्ती पाहून सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेटले. त्या खुनी इस्मानेही हात जोडले. सेवानंदांचे प्रवचन सुरू झाले. बंधूंनो, तुम्हाला मी 2 गोष्टी सांगणार आहे. भगवान बुद्ध प्रेमाचा संदेश देऊन गेले, परंतु तो अजून आपल्या आचरणात नाही. जगातील दुःख दूर व्हावे म्हणून बुद्धदेव तळमळत. एकाही माणसाचे दुःख जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा 500ही जन्म घेईन असं ते म्हणत. दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी ते गर्भवासाची अनंत दुःखे सहन करण्यास तयार होते. बंधूनो, जगात दुःख का आहे? हाच पहा ना, अभागी कैदी. तो खुनी आहे, परंतु त्याचा काय दोष? त्याला परिस्थितीची जाणीव नव्हती का? त्याला परिस्थिती नीट अनुकूल मिळाली नव्हती का? या तुमच्या राजधानीत मागे एक खुनी माझा खून करण्यासाठी आला होता. मी त्याला म्हटले, मी तुझे काय केले? तो म्हणाला, मी पोटासाठी खून करत आहे. तुमचा मी खून केला तर कोणीतरी मला 500 रुपये देणार आहे. मित्रांनो, त्या खुनी माणसाच्या घरी मुले उपाशी होती. त्याने काय करावे? राज्यात चोऱ्या होऊ नयेत, खून होऊ नयेत म्हणून फक्त शिक्षा ठोठावून भागत नाही. चोरी होणार नाही, खून होणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण कर. माणसास उचलून फाशी देणे सोपे आहे. त्याने खून केला म्हणून तुम्ही त्याचा खून करता. तुम्ही खुनीच. राजाचे कर्तव्य आहे की सर्वांना काम मिळेल, सर्वांना उद्योगधंदा मिळेल, पोटाला मिळेल याची व्यवस्था करणे. राजाचे काम आहे की सर्वांना ज्ञान व आनंद मिळेल असे करणे. कधी कधी द्वेषाने, मत्सरानेही खून होतात. सारेच काही पोटासाठी नसते. काही गोष्टी अर्थासाठी, काही कामासाठी. परंतु कोणत्याही परिस्थितीत अपराध्याचा वध करू नये. आपणास दुसऱ्याचे प्राण घेण्याचा अधिकार नाही. साधा एक किडा आपणास बनवता येणार नाही. आपण हृदय, बुद्धी, मन यांनी संपन्न मानव काय एकदम मारून टाकावा? दगडातून आपण अप्रतिम पुतळे निर्माण करतो, तर माणसातून सज्जन नाही का निर्मिता येणार? दगडाहून का माणूस टाकाऊ आहे? विचार करा. त्या खुनी माणसास मी हृदयाशी धरीन. मी का खुनी नाही? मीही अनेकांचे वाईट चिंतिले असेल. ज्या ज्या वेळेस दुसऱ्याचे वाईट चिंतितो त्या वेळेस मी खुनीच असतो. मी कोणाला वाईट म्हणू? सर्वात वाईट आधी मी आहे. येथे जमलेल्या हजारोंपैकी छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणे कोण म्हणू शकेल की मी निर्दोष आहे? आपणा सर्वात शासन करण्याचे जर देवाने ठरवले तर तुमच्या आमच्या पापांसाठी देवाने कितीही शिक्षा केली तरी ती कमीच ठरेल. म्हणून मी काय सांगू? मला फार बोलवत नाही. मी तुम्हा सर्वांस प्रणाम करतो व जाऊन त्या बंधूस हृदयाशी धरतो. असं म्हणून सेवानंद निघाले. त्यांनी त्या खुनी अपराध्यास भावनांनी उचंबळून असं हृदयाशी धरलं. सेवानंदांचे डोळे पाझरत होते आणि तो खुनी सम तर वर पाहिना. त्याच्या डोळ्यातील अश्रू सेवानंदांच्या चरणांचे प्रक्षालन करत होते. अहिंसा धर्म की जय, प्रेम धर्म की जय, बुद्ध देव की जय असे जयघोष सुरू झाले. ती अपूर्व सभा झाली. सेवानंद निघून गेले. ते मठात आले. मठाधिपतींनी सेवानंदास हृदयाशी धरले. धन्य आहेस तू, धन्य. प्रेम धर्माचा प्रकाश असाच सर्वत्र पसरव. तुझे जीवन किती अर्थपूर्ण आहे आता. होय, ही तुमची कृपा, सेवानंद म्हणाले. त्या दिवशीचे प्रवचन ऐकून सुलोचना रात्री रडली, परंतु तिला आनंदही झाला. माझी निवड किती योग्य होती असे ती मनात म्हणाली. प्रकरण 11 समाप्त. आता 12वे प्रकरण स्वदेशात. नक्की ऐका. धन्यवाद.